मोठी बातमी समोर येत आहे। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं निधन झालं आहे। समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताने आता एकच खळबळ उडाली आहे। जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोझिशनवर होते। 3 दिवसांपूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले। हा अपघात असूच शकत नाही। जितेंद्र शेळके यांच्या अपघातावरून अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोलकाता दौऱ्यावर। या दरम्यान त्यांनी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आयोजित बिझनेसमन मीट या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगमलाल गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते। मनसे नेते राज ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे देशपांडे यांची भेट घेतली। त्याचबरोबर महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली। महिला आरक्षणाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु महिला आरक्षणाच्या आडून खेळला जाणारा डिलिमिटेशनचा कुटील डाव मात्र योग्य नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने सुद्धा पक्ष बाजूला ठेवत महाराष्ट्राची राजकीय ताकद कमी करणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाचा जोरदार विरोध करावा। आमदार रोहित पवार यांची टीका। संसदेमध्ये भाजपचा एखादा खासदार जर त्याचं समर्थन करत असेल तर या आरक्षणाच्या बिलावर चर्चा सुरू होण्याआधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे। जो महिलांवर बलात्कार करून तुरुंगात गेलाय त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये होत असेल तर ती गोष्ट अत्यंत गंभीर आहे। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून वक्तव्य केलं आहे। मुंबई पुण्यात ड्रग्ज कुठून येतं? ड्रग्ज थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का? मनसे नेते अमित ठाकरे यांचं वक्तव्य। प्राजक्ताजी, तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो, पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्रशब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंगवर बोलायला लागलात। तर हास्य जत्रेमधल्या स्क्रिप्टपेक्षा सुद्धा ते जास्त हास्यास्पद वाटायला लागले। शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य। पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। तरुणीवर भर चौकात ब्लेडने सपासप वार। औंध रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एका तरुणीवर भर चौकात ब्लेडने सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात ही तरुण गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत। परिवहन विभागाने जो नवा नियम जाहीर केला आहे त्याबाबत या कष्टकरी रिक्षा टॅक्सी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे। आमचा परवाना रद्द झाला तर आमची मुले काय खाणार? हा त्यांचा केविलवाणा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे। रामदास आठवले यांचं वक्तव्य।